नमस्कार मित्रांनो, मी शीतल तुमचे मनापासून स्वागत करते। आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून त्याच्यानिमित्त मस्त मी तयारी वगैरे झालेली आहे, मस्त लाली वगैरे लावलेली आहे। आमच्या इकडे कारीकोचीचे पान आहे, तुमच्या इकडे काय म्हणतात तर माहीत नाही बाबा, पण मी तुम्हाला कारीकोचीचेच पाने म्हणून सांगत आहे, ठीक आहे। काही माहिती असेल तुम्हाला याच्याबद्दल तर कमेंट करून सांगा, ठीक आहे, काय म्हणतात तर। आणि मी त्याला मस्त तोडलेली आहे आणि धुतलेली आहे, धुवून सऱ्यांनी मस्त पाणी सुकवून सऱ्यांनी ठेवलेलं आहे बाजूला। पाणी जास्त नाही झाले पाहिजे म्हणून एकदम सुकलेले पाणी पाहिजे, ठीक आहे। ती चटणी बनवताना लावताना एकदम गिले नाही झाले पाहिजे ना, एकदम मस्त झाले पाहिजे। आणि ती चटणी कशी बनवायची आहे पाण्याला लावायला, त्याच्यामध्ये पीठ बेसन थोडीशी चवीनुसार तिखट मीठ वगैरे लावायचं आणि निंबूचं थोडंसं रस वगैरे घ्यायचं। त्याला मग असं पाणी एक एक पानं करून सराईन कम से कम 2 किंवा 3 तरी पान पाहिजे, तेव्हा अशी चटणी लावून सराईन गरम पाण्याला उकळून घ्यायचं। गरम पाणी उकळून नंतर त्याला बारीक बारीक कापायचं, वडीनुसार करायचं। वडीनुसार केल्यानंतर मग त्याला तेलामध्ये काढून घ्यायचं। तेलामधून काढल्यानंतर एकदम वडी मस्त कडक होऊन जाते आणि मस्त चवीनुसार मस्त लागतो। आणि बघा ना मी कशी खात आहे। आणि त्याच्यानुसार आलू भजी पण बनवले, आलू भजीने पण एकदम टेस्टी बनवले। त्या चटणी वाचलेली होती म्हणून त्याचेच आलू भजी बनवले। मगर माझी आजी खाओ म्हणते। आणि बघा ना आमच्या इकडं गोबर गॅसची ती सगळी आहे, त्याच्याने ती बटन सुरकतच नाही, ती ताकदभर सुरकते। आणि तयार झालेले आहे वडी, आलू भजी, खीर, भात भाजी। बाय बाय।